हॅलो एव्हरीवन, मी ऐश्वर्या म्हणजे तुमच्या सर्वांची लाडकी आवडीचं तुमचं स्वागत आहे माझ्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर. तर आज आपला ब्लॉग चालू होतोय माझ्या किचनमधून कारण आज माझी बेस्ट फ्रेंड आलेली आहे. मला 8-10 दिवस बरं नव्हतं, तर ती वेळात वेळ काढून आली आणि आज तिच्या कामातून वेळ काढून ती 3 दिवस माझ्यासोबत घरी राहिली. मला खूप छान वाटलं कारण माझे जास्त कोणी फ्रेंड्स नाही आहेत आणि ही आहे तर ही खूप आधीपासूनची माझी एक अशी फ्रेंड आहे की आम्ही दोघी जास्त लोकांसमोर येत नाही आणि येणार आहे तर अशी येणार आहे आता की लोक हँग होणार आहेत बिकॉज आमचा जो मूवी येतोय त्या मूवीमध्ये आम्ही दोघी एका खूप खतरनाक कॅरेक्टरमध्ये दिसणार आहे की ज्याच्यामध्ये थिएटरमध्ये अर्धे लोक रडतील पण ते रडता रडता आम्हाला बघून कुठेतरी लोक हसतील. म्हणजे आम्ही एवढं चांगलं काम केलंय आणि हे तुम्हाला दिसेलच. आणि ही आहे माझी ती फ्रेंड सुपर. हाय, हॅलो एव्हरीवन. आणि ती 2 दिवस झाले माझ्यासाठी जेवण बनवते घरात आणि आज आज तिने स्पेशल जेवण बनवले माझ्यासाठी, रोहनसाठी, माझ्यासाठी. काय बनवले? चिकन आणि बाजरीची भाकरी. येस, आज खूप सुंदर असं चिकन बनवलंय सुपरनी. 1 मिनिट मी तुम्हाला दाखवते. एकदम असं गावरान पद्धतीचं चिकन बनवलं, एकदम छान. आणि त्याचबरोबर मस्तपैकी बाजरीची भाकरी. या जेवायला सगळ्यांनी. आणि खूप छान वाटते कारण 10 दिवस माझ्या तोंडाला चव नव्हती आणि आज असं झणझणीत मस्तपैकी चिकन खायला भेटते मला. आणि आम्ही 2 दिवस मस्त मजा केली की मला खूप छान रिलॅक्स वाटलं आणि तिलाही रिलॅक्स वाटलं कारण ती 24 घंटे कामात बिझी असते. नाही शोला आहे, मी इकडे मी तिकडे. आणि आता मूवीच्या कामामुळे तर आम्ही लिटरली एवढे छान बिझी होणार आहे ना की आम्हाला एवढे छान वाटणार आहे की आता प्रमोशन्सची कामं चालू होतील. लवकरच आमची प्रमोशन्सची कामं चालू होतील आणि आय विश की तुम्ही माझ्यापेक्षा आमच्या आवडीचे फॉलोअर्स जास्त आहेत. तर तिचं कॅरेक्टर एवढं भन्नाट झालेलं आहे. माझं माझ्या नवऱ्यासोबत खूप कॅरेक्टर छान झालेलं आहे. मी डायलॉग बोलून दाखवलं असतं. जस्ट एक छोटीस सांगते. नको सांगू की नको ऐशू? सांग ना. जा. हे असं छोटंसं कॅरेक्टर आहे पण आवडीचं खूप जबरदस्त कॅरेक्टर आहे आणि तुम्हाला नक्की आवडेल. नक्की बघा. 24 ऑक्टोबर ना, 24 ऑक्टोबरला लवकरच प्रदर्शित होणार आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये. आणि सुप्रिया जशी रिअल लाईफमध्ये मॉडर्न राहते किंवा तुम्ही बोलता बोल्ड राहते, पण त्या मूवीमध्ये तुम्हाला त्याच्या अपोजिट बघायला भेटणार आहे. आणि आवडी आमची जशी आहे जबरदस्त कॅरेक्टर तुम्हाला नक्कीच त्याच्यात दिसणार आहे. सुपरने जे कॅरेक्टर केलंय ना भाई, लोक डायरेक्ट म्हणजे तिची जी इंस्टाग्रामची प्रोफाईल लोक बघतील ना ती आणि थिएटरमध्ये ती जी दिसणार आहे लोक बोलतील की आर्टिस्ट कसा असावा की ज्याला सगळे कॅरेक्टर पाडता आले पाहिजेत. आणि त्या कॅरेक्टरमध्ये ती एवढी उठून दिसली, एवढी भारी. आणि माझा एक मामा आहे, माझा मामाच तिचा नवरा दाखवलाय पिक्चरमध्ये. आणि रिअल मध्ये तर बघायला गेलं तर पिक्चरमध्ये हे माझे दादा वहिनी दाखवले दोघं. अरे मी यांची हिची ननंद असते मी. हा, आणि मेन म्हणजे ही माझी ननंद असते. आणि आमच्यामध्ये एक कॅरेक्टर असं आहे आजी म्हणून. तर मंजी म्हणजे आमच्या आवडीचं नाव आहे त्या पिक्चर मध्ये. आणि माझं सीमा वहिनी. तर माझं अपार्ट फ्रॉम इट आमच्या मंजीचं जे कॅरेक्टर आहे ते मस्त आहे. आणि तिचं कॅरेक्टर बघायला तेव्हाच मजा येते जेव्हा आजी सोबत. आमची आजी म्हणजे लगन ना, नाही लगन बबन वगैरे टीडीएम मध्ये त्या हिरोचा आईचा रोल केलेला आता रिसेंटली तिने केला. हैदराबाद कस्टडी, बबन असे काही मूवीज आहेत मराठी. हैदराबाद कस्टडी मध्ये त्यांनी मेन लीड रोल केला आहे, चांगलं कॅरेक्टर काढून टाकलं आहे. आणि ती म्हातारी म्हणजे माझी आजी सासू. ती माझी हवा टाईट करून टाकते त्या मूवीमध्ये. आणि ती माझी आजी असते जी माझी पार्टनर असते. काय कशी खूप मजा केली आम्ही, खूप धमाल केली. राजेश्वरी, अंकिता आहे, राहुल आहे, सुजित दादा आहे. आमची खूप मोठी टीम आहे आणि खूप मस्त. म्हणजे आम्हाला खूप भारी वाटते की आम्ही खूप मेहनतीने आम्ही इथपर्यंत आलो की लोक बोलतात की हा बाबा रील्सवर व्हिडिओ करतात असं तसं. पण याच्या मागचं स्ट्रगल आमचं खूप लहानपणापासूनच आहे. मी तर 5 वर्षाची होते तेव्हापासून डान्स करते आणि ही पण जेव्हा लहान होती तेव्हापासून मॉडेलिंग, डान्सिंग आणि मग ते ऍक्टिंग, वेब सिरीज वगैरे केलेत आम्ही. खूप लोकांची छोटी छोटी कामं केलेली आहेत. कॉलेजमध्ये आम्ही होतो तेव्हा
हडपसरमध्ये एक कॉलेज आहे छोटं, त्या कॉलेजमध्ये आमची भेट झालेली. इट्स बीन अ 10 years. ओके, 10 वर्षापूर्वी ही डान्सर म्हणून अख्ख्या कॉलेजमध्ये फेमस होती. लिटरली इतकं कॅरेक्टर भारी होतं तिचं. आमच्या कॉलेजच्या मॅम सुद्धा माझी मैत्रीण असं बोलायची, अरे ती ऐश्वर्या कुठे आहे डान्सर. मग मला खूप छान वाटायचं, अरे माझी मैत्रीण. ओके, मग तेव्हापासून जेव्हा मी लहान होते तेव्हा नॉर्मल करायचे ऍथलेटिक्स मधून, पण ही डान्सर होती, हिच्यामुळे मला असं वाटायचं की यार किती छान डान्स करते, मला पण करायचं. पण मला डान्सर इज नॉट माय कप ऑफ टी. मग त्याच्यामुळे मी ऍक्टिंगमध्ये शिरले आणि ऍक्टिंगमधून मी भरपूर सारे नाटकं वगैरे केले, पथनाट्य, सिरीज वगैरे. तसा प्रवास खूप छान आहे. मॅडममुळे मला तू कुठेतरी प्रोत्साहन मिळालं की आयशू जर करू शकते छोटी माझ्यापेक्षा, मी का नाही. मग मी ट्राय केलं. आणि तरी मी अजूनही काही गोष्टी अशा सांगते तिला की व्हिडिओज बनव छान छान. एवढी ऍक्टिंग करते, आमच्या दोघींच्या ऍक्टिंगचे व्हिडिओज असे व्हायरल होतील जर आम्ही सुरू केले तर, की घर घर की कहाणी लाईक दॅट. पण हिला काही इंटरेस्ट नाही त्या गोष्टीमध्ये. तरी मी तिला सांगितलं युट्यूब चालू कर, इंस्टाग्रामला व्हिडिओ चालू कर, इकडे ये माझ्याकडे, महिनाभरात कुठेतरी मार्केट जाम करून टाकू जर एकत्र राहिलो तर. पण मला एवढं छान वाटतंय की आम्ही लवकरच मोठ्या पडद्यावर बास झाले छोटे छोटे पडदे आता. कारण असं काय नाही, छोटा पडदा पण कमी नाही, सुरुवात आहे माणसाची ती. पण आम्ही खूप कामं केली अशी सगळ्यांकडे, छोटे मोठे रोलमध्ये असं तसं खूप साऱ्या सिरीज वगैरे केल्या. पण आज एवढ्या वर्षाचा सगळ्यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे हा. आपली जी रा फिल्म्स आहे त्या रा फिल्म्सचा हा खूप मोठा ड्रीम प्रोजेक्ट आहे. ज्याच्यामध्ये प्रदीप दादाचं, राणी वहिनीचं खूप मोठं स्वप्न आहे, आणि मंगेश दादा आणि पूर्ण टीमच आपली. आणि मी सुद्धा एवढ्या वर्ष झाले प्रदीप दादा यांच्या सोबत आहे, गोट्या मामा म्हण, की एवढे सगळ्यांची यांची एवढी मेहनत आहे. आणि हा आमचा ड्रीम प्रोजेक्ट आहे की ज्याला खूप प्रॉब्लेम आले पण फायनली तो रिलीज होतोय, याचा खूप आनंद होतोय आम्हाला. आणि आताच एक 2-3 दिवसापूर्वी पत्रकार भवनला आमच्या गाण्याचं पण लॉन्चिंग झालं आणि आमच्या सिनेमाचं नाव पण लॉन्च झालं, कलवरी. आणि मेन म्हणजे मला एक सांगायचं, तुम्ही सगळ्या आवडीला ऐश्वर्याला महाराष्ट्राची आवडी म्हणून ओळखता. आता ती महाराष्ट्राची काय तुझं नाव मंजी महाराष्ट्राची आवडती मंजी. ए म्हणजे असं कॅरेक्टर आहे तिचं खतरनाक. जो लीड आहे राहुल दराडे, त्याची एकदम हटाई खिचाई सगळं तिची बहीण दाखवलेली आहे. तर त्याच्यासोबत तिचं खूप सुंदर कॅरेक्टर आहे, जे बहीण भावाचं नातं असतं ते त्याच्यामध्ये दिसणार आहे. आणि ते सोडून जर तुम्ही ब्लॉग बघताल तर त्याच्यामध्ये त्याची खिचाई केलेली आहे. आमचा खूप चांगला मित्र आहे तो राहुल दराडे. पण असे चाललेले असतात भांडणं, अशीच भांडणं करतो आम्ही. पण माझं आणि राहुलचं बॉन्डिंग तेवढं छान आहे की म्हणजे मी दादा म्हणते त्याला, पण आमच्या दोघांचं असं असतं की जमतच नाही आमचं. भांडणं होतात, भांडणं म्हणजे अशीच नाही, अशी मजाक मध्ये भांडणं होतात. पण चांगलं खूप छान कॅरेक्टर केले. आणि राहुलनी मी तर एक अशा आम्ही दोघं अशा बॉन्डिंग मध्ये कॅरेक्टरमध्ये की बऱ्याच अशा आपल्या महाराष्ट्रातले बहीण भाऊ त्यांच्यातलं प्रेम एकदम असं होईल आमच्या दोघांना बोल की बहीण भाऊ असावं ना तर असं असावं की भाऊ काही वेळेस भाऊ खूप इमोशनल असतात आणि बहीण मध्ये सारख्या सर्किट असतात थोड्याशा अशा हसमुख, ज्या 24 घंटे दातच काढत असतात. रिअल लाईफ मध्ये पण तशीच आहे, मला मस्त हसायला लागतं. आणि भाकर रेडी झाली आपली. आता ही भाकर जाणार तव्यावरती. नाही झालं, ठीक आहे. थोडीफार येते मला भाकर, सुगरण नाहीये मी, पण जेवढी मॉडर्न बाहेर राहते तेवढी माझी घरात मम्मी बोलते की भांडे घास, तू बाहेर असशील हिरोईन, घरात तू कामवालीच आहे. हो, हे तर आम्हाला पहिल्यापासून आहे भांडी घासायची काम. मराठी मुली आम्ही अशाच आहोत. मराठी पहिल्यापासून आम्हाला बाहेर तुम्ही किती पण हे करा, तुम्हाला घरातलं काम केल्याशिवाय बाहेर नाही पडता येणार. हे बघितलं आवतात आमच्या आयुष्य पण खूप छान भांडे घासते बरं का. ते भांडे एवढे मलाच पडलेत भांडे. त्याला सोफा जेवण तयार होते आणि आम्ही तुम्हाला थोड्याच वेळात भेटू जेवताना. आणि रोहनला विचारू की आज सुपरनी केलेला स्वयंपाक सुपर हिट झालाय का. येस, बाय गाईज, लव्ह यू. सुंदर अशा भाकरी भात झालाय रेडी, या खायला. आलोच मी तर लाज नसल्यामुळे मी वर बसले किचनवर, तेवढी भूक लागली तळ्याने. हात धुवून घेतो, भूक लागली. आणि तुला काय म्हणायचं का सुप्रियाने आज खूप छान जेवण बनवलंय तुझ्यासाठी. थँक्यू. थँक्यूच म्हणणार ना. रोहन तुला काय म्हणायचंय का रे, म्हणजे कशाबद्दल माहितीये का. मला म्हणायचंय मित्रांनो
इन्कलाब जिंदाबाद. ए पागल आहे का? ऐक ना रोहन, तुला एक प्रश्न विचारते, थांब ना इथं. बाळा ऐक, आम्ही म्हणजे आमच्या दोघींचा पिक्चर येतोय, तुला कसं वाटतंय? आणि पिक्चरच्या सेट वरती पण शूट होता ना, शूटिंग साठी तू आमच्या सोबत होतास 1 महिना. तुला कसं वाटतंय? फायनली तो पिक्चर थिएटरला लागणार आहे, तुला कसं वाटतंय? पहिल्यांदा भूक लागली, खाऊ दे म्हणतोय तो. शब्दात सांगू शकत नाही ते मी. का बरं? काय वाटतंय की पडद्यावरती दिसत नाही, मोठ्या पडद्यावरती अभिमान आहे मला त्याचा. खरंच माझं नाव रोशन करायचं. मग असंच माझं नाव रोशन खरं म्हणते. अजून सुपर काय म्हणायचं का तुला? भाकरी बघा माझी. मला काय नाही बोलायचं. आता भूक लागली मला. जेवण करतो. मस्त चिकन बनलेलं आहे. हळूहळू. हे पुढे कॉन्ग्रेचुलेशन सुप्रिया, भेटूयात लवकरच जेवण यू करायला. आर रेडी टू शादी, कोई दूल्हा होगा तो. कशी रोहन टेस्ट? एक नंबर जेवण आहे, फक्त मला मी खाऊ शकत नाही मनापासून. का? अच्छा त्या हा, हाताने मला लागले, डाव्या हाताने प्रयत्न करून खातोय मी. एक टेस्ट नंबर झाली माझी. सुपर. कसं वाटते तुला तुझं जेवण? मस्त. तुम्हाला आवडलं का ते सांगा. मला तर खूप आवडलं. दिसतंय ना कसा रगड काढला चाललाय माझा. एकदम छान. रोहनला आवडलं म्हणजे ओ जी. ओ जी कोंबडा मारलाय कुणी. हो जी, खाल्लाय कुणी. मस्त झालं. व्हॉट इज दिस बिहेवियर सुपर? अरे तू माझी शिष्य सॉरी गुरु झाली, त्याच्यामुळे मला भीती वाटते. एक शूट म्हणजे एक तिचं कोलॅबोरेशन शूट झालंय छान, आणि त्याचं व्हॉइस रेकॉर्ड करायचं आहे. मी एवढी छान सांगते तिला, तिचा पहिलाच ओन व्हॉइस मध्ये मिनी ब्लॉग असेल ना, आणि ती तिच्या काहीच ध्यानात नाही राहते. ती कधीची दात मी विसरून चालले. हे काय करायचंय नक्की मला काहीच समजत नाही. एवढं छान चाललंय हे बघा. ती बोलतीये वाघोलीमध्ये बोलायचं तुला, आणि म्हणती वाघोलीमध्ये खराडी आहे. ओके, तिकडून तो हसतोय. रोहनला डायरेक्ट टेन्शन आले. रोहन बोलतोय तिला लिहून दे. आता लहान आहे का मी लिहून द्यायला? मग तू लहान आहे का? तुला समजलं पाहिजे ना, पटापटा बोलायचं. हे केस एवढे सुंदर झाले, त्याच प्रमोशन करते. ओके, धन्यवाद. बाय, गुड नाईट.